मित्रांनो, आजचा भाग खरंच धमाकेदार दाखवण्यात आला आहे. कारण सायलीने वाघीण बनून लोचट प्रियाची चांगलीच शिकारही केली आहे आणि सायलीचं ते रौद्र रूप पाहून प्रिया अगदी बिथरून गेली आहे. तर मध्यरात्री सुभेदारांच्या घरात शिरत सायली शेवटी आपलं प्रेम मिळवण्यासाठी तिचा नक्की पुढचा प्लॅन काय आहे तो तिने अर्जुनपर्यंत पोहोचवलायच आणि बरोबरच प्रियाला जन्माची अद्दलही घडवली आहे. प्रियाने ज्या हाताने विद्याला कानफाडात लगावले होते ना, त्या हाताला सायलीने चांगलीच शिक्षाही दिली आणि जाता जाता सायलीने अर्जुनला मोठं वचनही दिलं आहे. परंतु आता सायलीचं ते वचन नक्की काय आहे आणि सायली मध्यरात्री सुभेदारांच्या घरात अर्जुनपर्यंत नक्की कशी पोहोचते आणि प्रियाला ती धडा नक्की कशी शिकवते ते व्हिडिओत पाहणारच आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या 5 फेब्रुवारीच्या भागात प्रिया ज्यावेळी आपली मेहंदी धुते तर प्रियाच्या हातावर काढलेली मेहंदी पूर्ण गायब होते. कांगावा करत प्रिया घरातील सर्वांनाच हाका मारायला लागते. प्रतिमा विचारते की अगं झालंय तरी काय. कल्पना अस्मिता दोघीही धावत येतात. प्रिया आपला हात पुढे करते तेव्हा प्रियाचा हात अगदी कोरा करकरीत असतो. त्या चौघींनाही तितकाच मोठा धक्का बसतो. तर प्रिया सांगते की ज्या वेळेस मी हात धुतला तर मेहंदी पूर्ण गायबच झाली. साधा पिवळसर रंग देखील याच्यावरती उमटलाच नाही. हात अगदी कोरा करकरीत आहे. आता त्यांनाही काहीच कळत नसतं. कल्पना विचारते की मग असं कसं काय घडलं. पूर्णाची धक्क्याने विचारते की म्हणजे अगं मेहंदी आता हातावरती इतका वेळ ठेवली तरी त्याचा रंगच उमटलेला नाहीये. हे तर पहिल्यांदाच घडतंय असं पूर्णाजीने म्हणताच अस्मिता प्रियाला टोमणे मारते. ती म्हणते की लग्नामध्ये नवरी मुलीच्या हातावरती मेहंदीच नाहीये. हे पण पहिल्यांदाच घडतंय आणि तिच्यावरती आता ती हसायला लागते. प्रिया चिडते. अस्मिताला ओरडते की अगं तू हसतेस काय. इथे माझ्या हातावरची मेहंदी गायब झाली. मला किती टेन्शन आले. तर पूर्णाजीला ती विचारते की तुमच्या हातावरची मेहंदी किती छान रंगली आहे. हा अपशकुन असतो ना. कल्पना प्रियाला समजावते की तन्वी उगाचच मनात कसलेही विचार नको आणू. तर अस्मिता प्रियाला सल्ला देते तू हे काम कर. तव्यावरती हात शेकतेस का म्हणजे तुझ्या मेहंदीला चांगला रंग चढेल. पूर्णाची अस्मिताला ओरडते ज्या वेळेस मेहंदी ओली असते ना तेव्हा तेच करायचं असतं. उगीचच कसलेही सल्ले देऊ नकोस. आता अस्मिता गप्प बसण्याऐवजी पुन्हा प्रियाला टोमणे मारते की अय्या तुझा हा चान्सही गेला का. आणि तिच्यावरती पुन्हा चिडलेली प्रिया म्हणते की या विद्याने ना माझ्या हातावरती कोणती तरी भलतीच मेहंदी लावली आहे. तेव्हा प्रतिमा प्रश्न उभा करते की अगं जर असं असतं मेहंदी जर वेगळीच कुठली तरी असती तर आमच्या हातावरचीही रंगली नसती. तर कल्पना प्रियाला म्हणते की तन्वी तू ना पाण्याने हात लगेच उगाचच धुतला बघ. मेहंदी हाताला लागल्यानंतर त्याच्यावरती पाणी लावायचं नसतं. शेवटी अस्मिता अजून स्वतःची अक्कल पाजळतेच आणि प्रियाला पुन्हा टोमणे मारत म्हणते की आता कितीही कारणं जोडली ना तरी त्याचा काही उपयोगच नाहीये. कारण तन्वी अर्जुनचं प्रेम काय तू मिळवूच शकणार नाहीयेस आणि जर प्रेम मिळवायचं असेल ना तर तुला खूप जास्त कष्टही घ्यावे लागतील. आता प्रिया खूप चिडते आणि सगळ्याचा विद्याला विचारायचं असं ती ठरवते. तर ती म्हणते हे सगळं जे घडतंय ना ते फक्त त्या विद्यामुळे घडतंय. थांब जाऊन ना मी तिला आता जाबच विचारते. आणि कोणाचं काही ऐकून न घेता प्रिया धावतच विद्याकडे जाते. आता जे काही घडलंय त्यात कल्पना अस्मितावरतीच रागवते आणि तिला म्हणते की तुला जरा गप्प बसता येत नाहीये का. अस्मिता ही पुन्हा तिला उलट उत्तर देते की यात माझी काय चूक आहे. आपल्या सगळ्याला दिसतंय की अर्जुनच्या या लग्नातला उत्साह नक्की काय आहे ते आणि उगाचच तुम्ही मला बोलू नका. जाऊ दे तुम्हाला बोलण्यात काही अर्थच नाहीये असं म्हणत अस्मिता तेथून निघून जाते. पूर्णाजी म्हणते की या मुलींचं काय करावं काय माहिती. तर कल्पना पूर्णाजीला म्हणते की चला आपण जाऊन तन्वीची समजूत घालूयात. कल्पना तिला बाहेर घेऊन जाते. परंतु प्रतिमाला हे सगळं आता खटकतंच की अर्जुनची या लग्नाला परवानगीच नाहीये. तो त्याच्या मनाविरुद्ध लग्न करतोय हे आता प्रतिमाला स्पष्टपणे जाणवतं. इकडे बाहेर रविराज विद्याला पैसे देतात आणि तिचं कौतुक करत असतात की खरंच मेहंदी खूप छान काढली तर तू. ज्यावेळेस विद्या पैसे घेऊन निमूटपणे तेथून जाणार तर प्रिया अगदी तावाने चाललेली असते आणि जोराची हाक मारत ती विद्याला आहे त्याच ठिकाणी थांबवते.
ज्या वेळेस प्रिया तिच्याकडे येते तेव्हा सगळ्यांच्या समोर प्रिया विद्याच्या जोरात कानफाडात लगावते। तेव्हा तिथे सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो। तर कल्पना पटकन येऊन प्रियाला सावरते आणि तिला समजावते की अगं तन्वी प्लीज शांत हो। तर वैतागलेली प्रिया म्हणते की मग काय करायचं आहे मामी मी। रविराजही तिच्यावरती रागवतात। ते म्हणतात की तन्वी ही कुठली वागण्याची पद्धत झाली। प्रिया म्हणते की मग काय करायचं आहे बाबा मी, माझे हात बघा, माझ्या हातावरती मेहंदीच गायब झाली आहे आणि हे सगळं ना हिने मुद्दाम केलं आहे। बिचारी विद्या आता रडायला लागते। परंतु विद्याने जे सांगितलेलं केलेलं असतं ते सगळं सायलीच्या सांगण्यावरूनच केलेलं असतं। ती स्वतःचं तोंड उचकटून सत्य काही सांगत नाही। हिच्यामुळे माझ्या लग्नात अपशकुन झाला आहे। मला ना आता भीती वाटते, माझं लग्न नीट पार पडेल ना, असं प्रियाने तिथे विचारताच पूर्णाची तिला समजावते की हो ग बाई, तुझं लग्न नीट पारच पडेल, तू हे बघ आधी तर शांत हो। परंतु प्रिया इतकी चिडलेली असते की ती अगदी भान विसरते की सगळेच जण तिच्या आजूबाजूला आहेत आणि विद्याचा हात पकडत तिला तिचा विचारत असते की हे सगळं तू मुद्दामच केलंयस ना, माझ्या हातावर काढलेली मेहंदी कशी काय रंगली नाही। तेव्हा विद्या रडायला लागते। तर प्रियाचा हा आतताईपणा पाहून कल्पना तर हादरलेलीच असते। तर रडत तिथे विद्या म्हणते की अहो माझी नेहमीचीच मेहंदी होती, त्यामध्ये मी काहीही मिसळलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता आजची या मॅडमची मेहंदी किती रंगली आहे। मला नाही माहिती की तुमच्या हातावरची मेहंदी कशी काय गायब झाली। आणि तिथे विद्याने सगळे आरोप आता फेटाळूनच लावलेले असतात। रविराज प्रियावरती ओरडतात की बस कर तन्वी। तर चावताळलेली प्रिया तिथे आता विद्याला विचारते, मला माहिती आहे हे सगळं तुला त्या सायलीने करायला लावलं होतं ना। आता विद्या घाबरून जाते। तरीही विद्या तिच्या पुढे न डगमगता सांगते की नाही हो, मला कोणीही काही करायला सांगितलेलं नाही आहे। अहो कित्येक जणांच्या हातावरची मेहंदी रंगतेही किंवा रंगतही नाही, तसंच तुमचंही झालं असेल। आता प्रिया पुन्हा चिडते आणि सगळ्यांच्या समोर पुन्हा विद्याच्या जोरात कानफाडात लगावते। आता तर सुभेदार तिच्यावरती जास्तच चिडतात आणि एवढं करूनही प्रिया गप्प बसत नाही। विद्याच्या हातात असलेले पैसे ती खेचून घेते आणि तिला म्हणते की चल निघ इथून आणि लायकीत राहायचा, माझ्याशी उद्धटपणे बोलायचं नाही, तुला आता एक दमडी देखील मिळणार नाही। तेव्हा रविराजांना प्रियाचं हे वागणं खटकतं। रविराज तिला सांगतात की तिची कमाई घेण्याचा अधिकार तुला नाही आहे तन्वी। प्रिया इतकी चावताळलेली असते की तिला तिचं भानच उरत नाही आणि ती आता पैसे द्यायलाही तयार नसते। रविराज 2-3दा तिला सांगतात पैसे द्यायला, परंतु ती काही ऐकूनच घेत नाही। तेव्हा कल्पना कसंबसं तरी तिचा हात पकडते आणि तिच्या हातातले पैसे काढून घेते आणि विद्याला म्हणते की हे पैसे घे आणि तू जा इथून आधी। तेव्हा प्रिया तिच्यावरती खेकसते, तुला सांगितलेलं कळत नाही आहे का, चल निघ इथून। आता विद्या एक तिथेच थांबलेली असते। प्रिया तिचा हात पकडते आणि तिला चोराचा ढकलूनच देते। आता तर सर्वांनाच प्रियाचा खूप राग आलेला असतो। रविराज तिच्यावरती ओरडतात, तिला म्हणतात की तन्वी घरात तमाशे तर करतच होती, परंतु सुभेदारांपुढे मला लाज आणू नकोस, उगाचच आजच्या चांगल्या दिवशी मला हात उचलायला लावू नकोस। आता प्रिया काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नसते। रविराज तिच्यावरतीच चावताळतात आणि तिचा हात पकडून खेचतच तिला घरात घेऊन जातात। तर कल्पना हात जोडून विद्याची माफी मागते। एवढं सगळं घडूनही, प्रियाचा मार खाऊनही विद्याने स्वतःच्या तोंडून सायलीचं नाव उघड केलेलं नसतं। तर विद्याला कल्पना तेथून जायला सांगते। तर पूर्णाची कल्पनाला म्हणते की तन्वी एरवी इतकी लाघवी मुलगी आहे ना की आता तिने तिच्या रागावरती ना कंट्रोल ठेवायलाच हवंय। पूर्णाजीला प्रियाची काळजी वाटते। तेव्हा कल्पना पूर्णाजीला समजावते की ती हळूहळू शिकेल। काय आहे ना, आता तिचं लग्न आहे ना, परंतु तिची मेहंदी रंगलीच नाही, त्यामुळे ती इतकं टोकाची वागली। कल्पना तिथे पूर्णाजीला जरी प्रियाच्या वतीने समजवत असली तरीही प्रियाचं ते वागणं कल्पनाला देखील तितकंच खटकलेलं असतं। सायली प्रियामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हे आता तिला जाणवायलाही लागतं। तर विद्याने जाऊन सायलीच्या कानावरती घडला सगळा प्रसंग घातलेला असतो। तेव्हा सायली तिथे कुसुमला धक्क्याने म्हणते की अगं काय राक्षसी वागणं आहे, स्वतःची मेहंदी रंगली नाही म्हणून दुसऱ्याच्या थोबाडीत मारतं का कोणी। सायलीला प्रियाचा खूप राग आलेला असतो। तेव्हा रडत विद्या सांगते की त्यांनी माझ्या कामाचे पैसेही काढून घेतले। तेव्हा सायली विचारते की म्हणजे तुझ्या कामाचा मोबदला देखील तिने दिला नाही। तर
विद्या सांगते की तन्वी मॅडमनी पैसे काढून घेतले होते, परंतु कल्पनाताईंनी मला नंतर ते पैसे आणूनही दिले. तेव्हा कुसुमताई म्हणते की ही खालच्या थराला जाऊन वागते ना, ती फक्त प्रियाच असू शकते. तेव्हा सायली देखील आता प्रियाला चांगलं धडा शिकवायची शपथ घेते. सायली कुसुमला म्हणते की आजपर्यंत प्रियाचं वागणं आपण खूप सहन केलं, परंतु आता नाही. मी जोपर्यंत शांत होते ना तोपर्यंत तिचं वागणं खपवून घेतलं, परंतु आता मी तिला वरचढ नाही ठरू देणार. आता प्रियाला जन्माचे अत्तल घडवायचं असं तिथे सायलीने विडा सुचवलेला असतो. परंतु इकडे अर्जुनची अवस्था मात्र खूपच बिकट, खूप खचून गेलेला असतो आणि तो स्वतःचीच बडबडतो की माझ्या या हातावरती फक्त तुमचंच नाव असू शकतं मिसेस सायली, कारण या जगात मी फक्त तुमच्यावरती प्रेम करतो. आणि अर्जुनला सायलीने त्याला प्रेमाची कबुली दिली होती तो प्रसंग सतत आठवत राहतो. सायलीला आठवूनच अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल आलेलं असतं. तर अर्जुन सायलीला आठवून खुश तर असतो, परंतु दुसऱ्या क्षणी अर्जुनला जेव्हा पूर्णाजीचं वचन आठवतं तेव्हा अर्जुनचा चेहरा पार उतरतो. तर मध्यरात्री सायली अचानक सुभेदारांच्या घरी पोहोचलेली असते, कारण सायलीने एवढी मोठी रिस्क घेतलेली असते. तिला सगळं सत्य अर्जुनपर्यंत पोहोचवायचं असतं. खचलेल्या अर्जुनला हार न मानता पुन्हा लढण्यासाठी उभं करायचं असतं. आणि ज्या वेळेस सायली गुपचूप सुभेदारांच्या घरात एंट्री घेते तेव्हा ती घराकडे पाहतच राहते. तिला एक एक प्रसंग आठवतात की कसं लग्न करून ती सुभेदारांच्या घरी आली होती तेव्हा सुभेदारांनी तिचा स्वीकारही केला नव्हता, तर अर्जुन तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. स्वतः अर्जुनने औक्षण करून सायलीला घरात घेतलं होतं. त्यानंतर सायलीला आठवतो तो होळीचा प्रसंग. रंगांची उधळण करत सर्व सुभेदारांच्या साथीने तिने तो होळीचा सण साजरा केला होता. तर तिला नंतरचा प्रसंग आठवतो तो म्हणजे त्यांची ॲनिव्हर्सरी. सुभेदारांनी जबरदस्त सरप्राईज देऊन त्यांची ॲनिव्हर्सरी देखील साजरी केली होती. आणि हे सगळे प्रसंग आठवून सायली तिथे आता घळाघळा रडायला लागते, परंतु स्वतःचे अश्रू सावरत सायली पुढे येते आणि एकटक नुसतं घराकडे पाहायला लागते. घराकडे पाहून तिला हसू येतं. तर सायलीला पुढे आल्यानंतर देखील ते अंगण पाहून पुन्हा तिच्या जुन्या आठवणी जागा होतात आणि तिला आठवतो तो प्रसंग की प्रतिमासोबत तिने त्याच अंगणामध्ये किती सुंदर अशी रांगोळी घातली होती. जेव्हा अर्जुन सायली दोघांनाही एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव झाली होती तेव्हा दोघांनीही एकमेकांना खास भरवला होता. त्यानंतर सायलीला आठवतो तो प्रसंग की अर्जुन सायलीच्या लग्नाचा वाढदिवस. तर सायलीला सुभेदारांच्या घरातला शेवटचा प्रसंग आठवतो. ज्यावेळेस अर्जुन सायलीचा वाढदिवस एकाच दिवशी होता तेव्हा सुभेदारांनी तर तो आनंदाने साजरा केला, परंतु त्यानंतरचा पुढचा प्रसंग किती भयानक होता तिच्यासाठी की कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उलगडलं आणि कल्पनाने स्वतः सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं. आता तो प्रसंग आठवून सायली पुन्हा रडायला लागते, परंतु इतक्यातच कोणाच्या तरी येण्याची सायलीला चाहूल लागते. तर सायली धावतच एका खांबाच्या पाठीमागे जाऊन लपते. ज्या वेळेस सायली डोकावत असते पाहते तर समोर प्रिया येते. प्रिया दरवाजा उघडून बाहेर तर येते, परंतु प्रियाचं मन काही थाऱ्यावर नसतं, कारण सतत तिला भीती वाटायला लागते. ती अस्वस्थ असते का तर तिच्या हातावरची मेहंदी रंगली सुद्धा नाही, थोडीही नाही, तर पूर्ण गायबच झाले. तर कारस्थानी प्रिया मनात विचार करत असते की तू माझी झोप उडवलीस सायली. आता लवकरच सुभेदारांची सून बनून हे त्यांचं अख्खं वैभव जोपर्यंत माझ्या हातात येत नाही ना तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाहीये. आणि आपले कोरे हात पाहून प्रियाला नुसता राग येत असतो, परंतु सायलीने अजून हार मानलेली नसते. तर अर्जुनशी भेटून बोलण्यासाठी ती खूप प्रयत्न करते. ज्यावेळेस घराच्या मागच्या बाजूला ती येते तर अर्जुनच्या रूमची खिडकी तिथपर्यंत सायलीला पोहोचायचं असतं. तेव्हा सायलीचा पाय अचानकपणे अडखळतो आणि तर सायलीची वकिली बुद्धी आता चालायला लागते आणि अर्जुनपर्यंत कसं पोहोचायचं यासाठी सायली जबरदस्त शक्कल लढवते. तर तिथे असलेले रेड कार्पेट, उषा वगैरे सगळं सायली एक एक करत आता बाजूला करते. अर्जुनशी भेटण्यासाठी सायलीने आता खूप मोठी रिस्क घेतलेली असते. सुभेदारांच्या जराही ती नजरेस पडली तर तिचे काय हाल होतील याचीही भीती तिच्या मनात असतेच,
परंतु त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत ती मोठ्या हिमतीने अर्जुनकडे धाव घेते. ज्या वेळेस तिला एक शिडी दिसते तर सायली मोठ्या मेहनतीने ती शिडी अर्जुनच्या खिडकीपर्यंत लावते आणि त्या शिडीवरून चढून शेवटी सायली तिच्या अर्जुनपर्यंत पोहोचतेच. ज्या वेळेस सायली खिडकीतून अर्जुनला पाहते तेव्हा सायली खूप खुश होते आणि त्याला अहो असे हाक मारत असते. सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून येतात. तर सायली म्हणते, अहो तुम्ही किती दिवसानंतर भेटताय मला. तुमच्याकडे ना असं बघतच राहावंसं वाटतंय. परंतु माझ्याकडे ना खरंच जास्तीचा वेळच नाही आहे. हे बघा, पूर्णाजीच्या जीवासाठी तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध त्यांना वचन दिलं आहे. परंतु पूर्णाजीवरती असणारा धोका आता टळला आहे. त्यामुळे कोणीही आपल्याला एकत्र येण्यापासून अडवू शकत नाही. असं सायली ज्यावेळेस अर्जुनशी बोलत असते नेमकं प्रियाचं लक्ष खिडकीत जातं आणि खिडकीतून प्रिया पाहते तर शिडी उभी असते. आता तिला थोडासा संशय येतो आणि सायलीला जराही याची भनक नसते, कारण सायलीचं लक्ष प्रियाकडे नसतंच. उलट ती अर्जुनशी बोलण्यातच बिझी असते. आपल्याला एकत्र येण्यापासून आता कोणीही अडवू शकत नाही. आपल्या हातून एक चूक घडली असेलही, परंतु आपण दोघेही नवरा बायको आहोत आणि मी तुमच्याशी पुन्हा लग्न करणार आहे असं सायली अर्जुनला सांगत असते. परंतु अर्जुनचं लक्ष सायलीकडे नसतंच आणि सायलीचं बोलणं अर्जुनपर्यंत पोहोचतंय की नाही तेही माहिती नाहीये, कारण अर्जुन अजूनही तोंड फिरवूनच बसलेला आहे. जर त्याने सायलीला पाहिलं असतं तर तो धावत सायलीकडे आलाही असता. आपण पुन्हा एकमेकांशी लग्न करायचं, तेही सगळ्यांच्या साक्षीने. मग कोणीही आपल्या नात्यावरती बोटच नाही उचलू शकणार असं सायली बोलत असते. अर्जुनला भेटण्यासाठी मोठी रिस्कही घेतलेली असते, परंतु सायली आता जबरदस्त अडकते, कारण प्रिया अगदी चोर पावलाने सायलीच्या पाठीमागे चाललेले असते. तर अर्जुन तिथे आता झोपी गेलेला असतो. सायली त्याला सतत हाका मारत असते. सायलीचे हाक काही अर्जुनपर्यंत पोहोचतच नाही. आता प्रिया ज्या वेळेस सायलीला पाहते तेव्हा ती अगदी चावताळूनच उठते. सायली सतत अर्जुनला हाका मारत असते आणि त्याला म्हणते की अहो प्लीज बोला ना माझ्याशी. तर प्रिया खालून आता शिडी हलवायला लागते आणि ती चोराची सायलीला ओरडते. तेव्हा सायली डचकते आणि मागे वळून पाहते खालती तर प्रिया असते. प्रिया मुद्दामच सायलीला पाडण्याचा प्रयत्न करते आणि शेवटी प्रिया सायलीला पाडतेही. परंतु देवकृपेने नेमकं सायली गादीवरती पडल्याने तिला काही होतही नाही. तर सायली ही ज्या वेळेस प्रियाला पाहते तेव्हा तिच्याही डोक्यात तशीच तिडक गेलेली असते. तर चावताळलेली प्रिया तिथे मोठा आता तमाशाच करते आणि जोरजोराची ओरडत सायलीला म्हणायला लागते की तू ना आता निर्लज्जपणाची हद्दच पार केली आहेस सायली. माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या खोलीत तू चोरून शिरण्याचा प्रयत्न करतेस आणि तेही शिडी लावून चढतेस. थांब, तू ना अशी नाही ऐकणार. मी लगेचच पोलिसांना फोन करते असं प्रियाने म्हणताच सायली काही प्रियाला घाबरणाऱ्यातली नाहीये, तर उलट ती तिला सांगते की बरं ठीक आहे कर, मी फोन लावू पोलिसांना की तू लावतेस आणि काय सांगणार आहेस त्यांना की मी माझ्याच घरात शिरत होते, तेही चोरासारखी शिडी लावून. सायलीने एका फटक्यात प्रियाचे दातच घशात घातलेले असतात आणि तिची पार बोलतीच बंद केलेली असते. आता प्रिया हे सगळे कांगावे मुद्दाम जोरजोराने ओरडून करायला लागते, कारण तिला सुभेदारांना घरातल्यांना अलर्ट करायचं असतं की बघा सायली कशी इथे चोरासारखी अर्जुनला भेटायला आली आहे, तेही मध्यरात्री. तेव्हा चावताळलेली प्रिया सायलीवरती खेकसते की तू यावेळी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला भेटायला आले आहेस, तुला या घरातून हाकलून दिलेस ना, मग परत परत लोचटासारखी या घरात का येतेस आणि तुला काय वाटतं की हे सगळं करून तू काय माझं आणि अर्जुनचं लग्न मोडू शकणार आहेस का. तेव्हा शांतपणे सायली तिला म्हणते की आवाज कमी कर पहिले, माझी माणसं यावेळी झोपलेली असतात, त्यांना त्रास नाही द्यायचा. आता प्रिया तर आणखीनच हादरते की एवढं सगळं बोलूनही सायलीला काडीचाही फरक का पडत नाहीये. तर प्रिया खूपच चिडलेली असते, कारण एवढं सुनवून एवढा अपमान करून सायलीला काडीचाही फरक पडलेला नसतो. तर चावताळलेली प्रिया सायलीला म्हणते की आता ना तू सुभेदारांना विसर, कुठली तुझी माणसं, कोणीही नाही आहे तुझं, आणि जो अर्जुन आहे ना तो फक्त माझाच आहे. तेव्हा हे प्रिया बोलत असते तेव्हा सायली विचारते की एक मिनिट, आणि सायली प्रियाचा हात पाहते आणि मुद्दामच तिला टोमणे मारते की काय ग, मेहंदी काढली होतीस ना हातावरती, रंगले नाही वाटतं. तेव्हा
आता प्रियालाच टेन्शन येतं आणि सायली तिच्यावरती जोरजोराची हसायलाच लागते. परंतु प्रिया, तू एक गोष्ट विसरतेच वाटतं. कारण तू ज्याच्याशी लग्न करायला निघाली आहे ना, ते अर्जुन सरांचं प्रेम तुझ्यावरती नाहीच आहे. माझी मेहंदी बघ किती छान रंगली आहे ना, असं म्हणत सायली आता प्रियाला मुद्दाम तिचे हात दाखवते. तर प्रिया खूपच चिडते आणि उलट सायलीवरती आवाज चढवून बोलायला लागते की विसर आता ते सगळं. अर्जुन आता माझा होणार आहे आणि तुझा त्याच्याशी संबंधच नाही आहे. असं ज्यावेळेस प्रिया मोठ्या टेचात अगदी बोट करून सायलीला ऐकवत असते ना, सायली तिचं बोटच पिरगाळते आणि तिला सणसणीत उत्तर देते की संबंध नाही आहे म्हणजे? आमचा संबंध आहे की नाही हे ठरवणारी तू कोण आहेस? एवढं करूनच सायली गप्प बसत नाही. आता सायलीही तिला चांगलेच खडे बोल सुनावते की खरं प्रेम कधीही लपत नसतं प्रिया, आणि तुझा दुष्टपणा तर लपतच नाहीये. सायलीने वाघीण बनून लोचट प्रियाची चांगलीच शिकार केलेली असते. तर सायली प्रियालाच ऐकवते की हे सुभेदार तुझे हे असलं वागणं खपवून का घेतात माहिती आहे का? कारण तू रविराज आणि प्रतिमात्यांची मुलगी आहे म्हणून. आता प्रियाला खूप त्रास होत असतो कारण सायलीने तिचा हात पिरगाळलेला असतो. तर प्रिया तिथे सायलीलाच ओरडते की हात सोड माझा. तेव्हा सायली तिला विचारते की हात तोच हात आहे ना ज्या हाताने तू त्या विद्याला थोबाडीत मारली होती? अगं तुझी मेहंदी रंगली नाही त्यात त्या बिचारीचा काय दोष होत होता? ते तर तुझं कर्म होतं. नियती तुला स्पष्टपणे दाखवून देते की तुझं यांच्याशी लग्न होणारच नाहीये ते. तर सायली तिथे आता प्रियाचा हात सोडते आणि तिला ढकलतेच. तर सायलीने वाघीण बनून प्रियाला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि सायलीचं हे रूप पाहून तर प्रिया अगदी अचंबित झालेली असते. तिची चांगलीच बोबडीही वाळालेली असते. तर सायली प्रियाला सडेतोड उत्तर देते की मला तुझ्यासारखं ना हे असं क्रूरपणाने वागता येत नाही प्रिया, परंतु काय करणार ना, शेवटी तुला अशीच भाषा कळते. तुलाही कळायला हवं की तू जे वागतेस ना त्याचा इतरांना किती त्रास होतो. चांगल्या माणसांची भाषा तुला कधी कळलेलीच नाहीये ना. चावताळलेली प्रिया सायलीवरतीच खेकसते, आत्ताच्या आत्ता निघ इथून आणि माझ्याशी बरोबरी करायला पुन्हा या घरात यायचं नाही. तेव्हा सायली हसते आणि तिला पुन्हा सडेतोड उत्तर देते की अगं हा लढा तुझा आणि माझा नाहीच आहे प्रिया. हा लढा खरा खोट्याचा आहे आणि सत्य म्हणजेच प्रेम आहे. सायली अर्जुनच्या खिडकीकडे बघते आणि म्हणते की तुम्ही काळजी करू नका अर्जुन सर, मी येते, लग्न तर आपलंच होणार. आणि सायलीने तिथे आता वाघीण बनून प्रियाची शिकारच केलेली असते आणि अर्जुनला मोठं वचनही दिलेलं असतं. तर सायली तिथे आता प्रियाला सणसणीत उत्तर देते आणि निघूनही जाते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत आता प्रियाची सायलीचं हे रूप पाहून घाबरगुंडी उडालेली असते आणि सगळ्या सुभेदारांपुढे ती चुगली करते की काल ना सायली इथे आली होती अर्जुनला भेटायला, तेही मध्यरात्री. तेव्हा सुभेदारांना मोठा धक्काच बसतो. तर चैतन्य सायलीला विचारतो की सायली वहिनी, तू अर्जुनला भेटायला गेली होतीस? मग तुझं आणि त्याचं बोलणं झालं असेल ना? तेव्हा सायली म्हणते की नाही चैतन्य भाऊजी, मी जेवढं ठरवलं होतं ते सगळं त्यांच्याशी बोलले, परंतु ते उठतच नव्हते आणि फिरून माझ्याशी काही बोलले देखील नाहीयेत. तर विमल आता खूपच रडायला लागते आणि धावत अश्विनकडे येते आणि अश्विनला ती धक्कादायक बातमी देते की अर्जुन दादा खुर्चीतच बसून आहेत. मी त्यांना उठवायला गेले होते परंतु ते उठतच नाहीयेत, तुम्ही चला ना पटकन. तर आता अर्जुन सायलीच्या आठवणीत स्वतःला व्याकुळ करून घेतलेलं असतं आणि स्वतःला त्रास करून घेतलेला असतो. त्यामुळे अर्जुनच्या अंगात तापही भरलेला असतो आणि त्याचबरोबर अर्जुन हा शुद्धही हरपलेला असतो.